रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ P.N. गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण अशा एका मराठी लेखकाबद्दल बोलणार आहोत ज्यांची पुस्तकं अनेक भाषात भाषांतरित झालेली आहेत. त्यांच्याच एका कादंबरीवर आधारित एक चित्रपट 2025 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट म्हणजे छावा. शिवाजी सावंत यांच्या छावा याच कादंबरीवरून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. आज आपण त्यांच्याचबद्दल बोलणार आहोत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ते मृत्यू अशा 30-32 वर्षांच्या कालखंडासाठी त्यांच्या जीवनातील घटनांच्या तब्बल 15 फाईल मी तयार केल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक महिन्यातील दिवसांच्या मी नोंदी केल्या, ज्यामुळे कुठलाही प्रसंग लिहिताना छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्याशी निगडित सगळी व्यक्तिमत्व कुठल्या वेळी कुठे आहेत याचं चित्र अगदी सहज माझ्या पुढे उभं राहत असे. एवढा गाढा अभ्यास करून साहित्य लिहिणाऱ्या या लेखकाच्या बोलण्यावरून लक्षात येतं की कादंबरी लिहिणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. शिवाजी गोविंदराव सावंत यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या गावी 31 ऑगस्ट 1940 मध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. साहित्याची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यांना मात्र लहानपणीच वाचनाची आवड जडली. आपलं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी कोल्हापुरातल्या राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी काही काळ न्यायालयात कारकून म्हणून काम केलं. पुढे 1962 ते 1974 अशी 12 वर्ष त्यांनी कोल्हापूरमधील राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. नंतर ते पुण्याला स्थायिक झाले आणि तिकडे महाराष्ट्र शासनाच्या लोकशिक्षण मासिकाच्या संपादनाचं काम केलं. 1983 साली पूर्ण वेळ लेखक होण्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आपल्या लेखनाच्या कारकिर्दीत मृत्युंजय, छावा, युगंधर, कवडसे, कांचनकण, मोरावळा, अशी मने असे नमुने, लढत, पुरुषोत्तम नामा, शेलका साज अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. तसंच त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित मृत्युंजय आणि छावा ही 2 गाजलेली नाटकं सुद्धा मराठी रंगभूमीवर आली. त्यांची मृत्युंजय ही कादंबरी विशेष गाजली. महाभारतातील फारसे प्रकाश झोतात न आलेले कर्ण हे पात्र त्यांनी आत्मकथनाच्या आधारे जगासमोर आणलं. शिवाजी सावंत यांना ही कादंबरी लिहायला तब्बल 7 वर्षांचा कालावधी लागला. या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मृत्युंजय कादंबरीसाठी त्यांना कुरुक्षेत्र, दिल्ली अशा ठिकाणी प्रवास करावा लागणार होता, पण त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. जेव्हा कोल्हापूरमधील काही लोकांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी पैसे जमा केले. त्यातला पहिला चेक सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी दिला होता. तेव्हा नोकरीला असल्यामुळे त्यांच्यासमोर दुसरा मोठा प्रश्न सुट्टीचा होता, पण त्यासाठी कोल्हापूरमधील सिव्हिल सर्जननी त्यांना विशेष मदत केली होती. त्यामुळे ते 2 महिने प्रवास करू शकले. मृत्युंजय कादंबरी पूर्ण झाल्यावर त्याचं प्रकाशन करण्याचं शिवधनुष्य उचलायला कोणी तयार होत नव्हतं. तेव्हा गदी माडगुळकरांनी मध्यस्थी करून कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या अनंत कुलकर्णी यांनी ती प्रकाशित केली. 1967 साली प्रदर्शित झालेल्या या कादंबरीचे हिंदी, गुजराती, तमिळ, कन्नड अशा विविध 9 भाषांमध्ये भाषांतरण करण्यात आले आहे. छावा कादंबरीच्या लेखनाच्या वेळी सुद्धा शिवाजी सावंत यांनी खूप भटकंती केली. अनेक गडकिल्ले तसेच ऐतिहासिक जागांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. अचानक एक दिवस त्यांच्या स्कूटरचा अपघात झाला, ज्यामुळे नाईलाजानं त्यांना लिखाण थांबवावं लागलं होतं. पण त्यांच्या पत्नीने या परिस्थितीत त्यांची खूप मदत केली. छावा कादंबरीचं शेवटचं प्रकरण तर शिवाजी सावंतांनी डिक्टेट केलं आणि त्यांच्या पत्नीनं ते लिहून काढलं. 1972 साली मुंबईमध्ये शिवाजी सावंत यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम झाल्यानंतर आचार्य अत्रे आणि त्यांची भेट झाली. तेव्हा आचार्य अत्र्यांनी त्यांना विचारलं, शिवाजीराव, तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांवर कादंबरी लिहिताय, म्हणजे जसं मृत्युंजयमधून तुम्ही कर्णाला मोठं केलं तसं या कादंबरीमधून छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठं करणार की काय? हा प्रश्न ऐकून शिवाजी सावंत जरा गोंधळून गेले, पण त्यांनी सुद्धा अतिशय समर्पक उत्तर दिलं, आचार्यजी, माझ्या कादंबरीचं नाव आहे छावा, म्हणजे त्यांचे वडील सिंह होते हे नावातच सिद्ध होत आहे की नाही? उत्तर ऐकून आचार्य अत्रे हसले आणि समोर ठेवलेलं एक द्राक्ष शिवाजी सावंतांना त्यांनी भरवलं.
1994 साली भारतीय ज्ञानपीठाकडून मृत्युंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना मानाच्या मूर्तिदेवी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याचबरोबर त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. मृत्युंजय कादंबरीमुळे जनमानसात मृत्युंजयकार या नावानं त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे. आज इतक्या वर्षांचा काळ लोटला असला तरी सुद्धा मृत्युंजय किंवा छावा कादंबरीची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. कदाचित यामुळेच 2025 साली त्यांच्या छावा कादंबरीचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यात आले. आज शिवाजी सावंत या जगात नसले तरी आपल्या लेखनातून त्यांनी निर्माण केलेली पात्र सदैव अजरामर राहतील याबाबत काही शंकाच नाही. आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा. आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. धन्यवाद.